बदलापूरमधील नामांकित शाळेत 2 लहान मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण आहे? महिला प्रसाधन गृहामध्ये जाण्याची परवानगी पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्याला कशी काय देण्यात आली? या एकूणच प्रकरणाचा कसा उलगडा झाला याविषयीची संक्षिप्त माहिती देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। लोकसत्ताचे प्रतिनिधी आणि इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये घडलेला हा प्रकार साधारण 12 व 13 ऑगस्ट या कालावधीमध्ये झाला होता। अक्षय शिंदे या आरोपीची बदलापूरमधील या शाळेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कंत्राटी स्वरूपात 1 ऑगस्टला नेमणूक झाली होती। या शाळेमध्ये स्वच्छतेच्या कामांव्यतिरिक्त त्याला लहान विद्यार्थिनींना शौचालयास घेऊन जाण्याचं सुद्धा काम देण्यात आलं होतं। याच संधीचा फायदा घेत 12 व 13 ऑगस्ट या 2 दिवशी अक्षयने शाळेतील 2 लहान चिमुकल्यांवरती अत्याचार केला अशी सध्या माहिती समोर येते। याबाबत पीडितांपैकी एका मुलीने आपल्या आई-वडिलांना माझ्या गुप्तांगाला वेदना होतात अशी माहिती दिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं आणि तिथे हा झालेला प्रकार उघडकीस आला। यानंतर या मुलीच्या पालकांनी त्याच शाळेतील अन्य विद्यार्थिनींच्या पालकांशी सुद्धा संपर्क केला। त्यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांना आपल्याही मुलीबाबत असंच काहीतरी घडतंय याची शंका आली आणि त्यातूनच या 2 लहान मुलींवर झालेले अत्याचार समोर आले। या प्रकरणी सध्या आरोपी अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती। त्याला जेव्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं तेव्हा त्याला 21 ऑगस्ट पर्यंत सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर 21 ऑगस्टला जेव्हा त्याला कडक पोलीस बंदोबस्तात कल्याण जिल्ह्यातील दंड न्यायाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आलं, तिथे त्याच्या कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे आणि 26 ऑगस्ट पर्यंत अक्षय शिंदे याची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे। इथे राहिला प्रश्न तर अक्षय शिंदे हा कोण होता? अक्षय शिंदे हा 24 वर्षाचा तरुण स्वच्छता कर्मचारी म्हणून बदलापूरमधील या नामांकित शाळेमध्ये नियुक्त झाला होता। 1 ऑगस्ट 2024ला एका कंपनीमार्फत कंत्राटी कर्मचारी स्वरूपात त्याची नियुक्ती झाली होती। नव्याने या नोकरीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्याची ओळख दादा म्हणून विद्यार्थिनींमध्ये झाली होती। याचं एक कारण म्हणजे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असतानाच या लहान विद्यार्थिनींना शौचालयात घेऊन जाण्याचं काम सुद्धा हा दादा करत होता आणि याच दादाने यातील 2 मुलींच्या गुप्तांगाला हात लावल्याची तक्रार आणि त्यामुळे त्या मुलींच्या गुप्तांगात वेदना झाल्याची तक्रार जेव्हा या मुलींनी पालकांकडे केली त्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला। अक्षय शिंदे बद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी आज 21 ऑगस्ट रोजी माध्यमांना माहिती दिली। त्यावेळी त्या म्हणाल्या की अक्षय शिंदे हा कुठल्याही प्रकारचा मनोरुग्ण नाही। त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्रातलं आहे, याचा अर्थ तो महाराष्ट्राचाच रहिवासी आहे। त्याचं लग्न सुद्धा झालंय व त्याची पत्नी ही बाळंतपणासाठी त्यांच्या गावी गेलेली आहे। दरम्यान अक्षय शिंदे प्रकरणातच सुसीबेन शाह यांनी असंही म्हटलं की जेव्हा त्यांनी शाळेला भेट दिली तेव्हा या शाळेच्या आवारामध्ये त्यांना कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा दिसला नाही। तसंच सखी सावित्री समिती देखील या शाळेमध्ये उपस्थित नव्हती। त्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर या स्वरूपात जर अक्षय शिंदे याची नियुक्ती झाली होती तर त्यापूर्वी त्याचे रेकॉर्ड्स क्रिमिनल रेकॉर्ड्स तपासणं हे गरजेचं होतं। त्याबद्दलची कुठलीही तपासणी ही शाळेतर्फे किंवा नियुक्ती केलेल्या कंपनीतर्फे करण्यात आलेली नव्हती, ज्यामुळे शाळा तसंच नियुक्ती करणारी कंपनी या दोन्ही संस्थांवरती जोरदार टीका होतीये। दरम्यान 12 व 13 ऑगस्ट या 2 दिवशी घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी बरीच दिरंगाई केली होती आणि त्यानंतर या घटनेबद्दल बदलापूरकरांमध्ये प्रचंड जनसंताप पाहायला मिळतोय। 20 ऑगस्ट रोजी 10 तासाचं रेल रोको आंदोलन करून हा निषेध बदलापूरकरांनी नोंदवला होता। यावेळी लाठीचार्ज करून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरून हटवलं असलं तरी आरोपीला तातडीने फाशी देण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरते। यावेळी कायदेशीर पद्धतीचा अवलंब करूनच तातडीने आरोपीला शिक्षा देण्याचं काम सरकार करेल। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल असा पवित्रा राज्य सरकारने घेतलाय। राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी 20 ऑगस्ट रोजी आंदोलनादरम्यान बदलापूरमध्ये भेट दिली होती। याशिवाय अन्यही राजकीय नेत्यांद्वारे या प्रकरणाविषयीचा संताप व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र सरकारवर सुद्धा टीका केली जाते, पोलीस प्रशासनावर सुद्धा टीका केली जाते। या प्रकरणात येणारे नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळच्या वेळी पाहायचे असतील तर लोकसत्ता.com या वेबसाईटला आवर्जून फॉलो करा। तसेच हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राइब करा। या प्रकरणाविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।